वेगवेगळ्या तुमच्याकडे प्रत नवीन स्कूटर घेऊन आला ही आहे होंडाची डिओ 125 एक्स एडिशन आहे, लेटेस्ट मॉडल आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय फीचर असणार आहे, डायमेन्शन काय असणार आहे, कलर तुम्हाला पूर्णपणे आत मी व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघू शकतात की डिओमध्ये आधीच्या मॉडलमध्ये तुम्हाला सर्वच वेगळं असणार आहे आणि या मॉडलमध्ये तुम्हाला पूर्णपणे वेगळे दिलेलं असणार आहे. मेन म्हणजे बघू शकतात की ग्राफिक पण आणि डिझाईनमध्ये पण तुम्हाला थोडीशी वेगळी दिलेली असणार आहे. फ्रंटला बघितलं तर तुमचा हा पार्ट तुमचा हा सेम असणार आहे. हेडलाईट तुम्हाला पार्ट दिलेला असणार आहे, हा LED मध्ये दिलेला असणार आहे. टर्निंग इंडिकेटर लाईट तुमची असणार आहे, आपले नॉर्मली हलवून दिलेले असणार आहे. डिओची ब्रँडिंग दिलेली असणार आहे, होंडाचं लोगो दिलेलं असणार आहे. हा शेप तुमचा हा पूर्णपणे चेंज झालेला आहे. डोल टोनमध्ये दिलेला आहे. हा डार्क ब्लू कलर आहे आणि हा थोडासा ग्रेमध्ये थोडासा आला ग्रेमध्ये थोडासा वेगळा कलर आहे हा थोडासा यामध्ये, ठीक आहे. आणि पुढचा जो पण हा पार्ट आहे हा इथं तुम्हाला दिलेला असणार वरती DRL दिलेला असणार LED हा शेप तुमचा असा असणार आहे, ठीक आहे. हेडलाईट तुमची अपर डिपर दोघं दिलेले असणार यामध्ये. पुढचा तो पण टायरची साईज जास्त असणार आहे या गाडीची तुम्हाला स्कूटरची असणार आहे ही 90-12 जी तुमची दिसणार आहे अलॉवेज, ठीक आहे. आणि डिस्क ब्रेकची तुम्हाला साईज असणार आहे 190 mm पर्यंत. फ्रंटच्या डिस्कच्या तुम्हाला 190 mm पर्यंत दिली दिसणार आहे. आणि फ्रंटची जी पण सस्पेन्शन आहे तुमची टेलिस्कोपमध्ये दिलेली असणार आहे, ठीक आहे. आणि याची जी पण ही असणार आहे आपली डिस्क ब्रेकची साईज 190 mm पर्यंत असणार आहे, ठीक आहे. आणि ही तुमची अशी असणार आहे कव्हरमध्ये, ठीक आहे. आणि ऑलॉवेज तुमची असणार आहे दोघंही हे तुमचे ऑरेंज कलरमध्ये दिलेच आहे थोडीशी, ठीक आहे. दोघं टायर तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेली असेल, दोघे टायर तुम्हाला असणार आहे 2 प्लेसमध्ये दिलेली असेल, पण हे असणार आहे MRFमध्ये. साईड प्रोफाईलमध्ये पण दाखवून देतो तुम्हाला. हे बघा एक्स एडिशनची तुम्हाला ब्रँडिंग येऊन जाईल 125 तुम्हाला ब्रँडिंग इथं येऊन जाईल यामध्ये, ठीक आहे. बाकीचं तुम्हाला बॅटरीच्या आतमध्ये दिलेली असणार आहे. पुढचा जो पण कन्सोल आहे तुमचा हा असा दिलेला असणार आहे, ठीक आहे. हा तुमचा हा असा टाईपचा तुम्हाला हा कन्सोल दिलेला असणार आहे. हे बघा साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला अशी असणार आहे. होंडाची ब्रँडिंग खाली दिलेली आहे इकडं तुम्हाला, ठीक आहे. आणि साईड स्टाईल इंजिन कटअप दिलेली असणार आहे. सेंटर साईड असणार आहे आपला रिअर फुटरेस्ट आहे. केसाला तुम्हाला डिओची ब्रँडिंग दिलेली असणार आहे डिओ 125ची. आणि ग्रॅब हँडल तुमची असणार आहे या कलरमध्ये, ठीक आहे. थोडंसं ग्रॅजमध्ये असणार आहे. सीट पण तुमची पुशिंग पण चांगली आहे. आणि ही आपली ही फ्यूलची कॅप आहे याच्यामध्ये दिलेली. नॉर्मल पण वन फ्यूल भरू शकतो आणि E20 पण फ्यूल आहे ते पण आपण याच्यामध्ये भरू शकतो. या ठिकाणी पण तुम्हाला सेवन दिलेली असणार. होंडाची तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असणार आहे. आणि पाठीमागचं टेल लाईट तुमची असणार आहे हे LED दिलेली आहे, ठीक आहे. इकडे आपले टर्निंग लाईट असणार आहे हॉलेजमध्ये, हे तुमची असणार आहे टेल लाईट तुमची जायला, ठीक आहे. रिफ्लेक्टर आहे आणि हा पार्ट तुमचा फायबरमध्ये दिलेला असणार आहे, ठीक आहे. आणि पाठीमागे तुम्हाला अंडरबोन तुम्हाला 3 स्टेप, ठीक आहे. किक स्टार्ट आणि सेल स्टार्ट दोघं तुम्हाला दिलेले असणार आहे. यामध्ये पण तुम्हाला समज दिली असणार ESP तुम्हाला ब्रँडिंग दिली असते जायला, ठीक आहे. आणि ग्राफिक तुमची अशी असणार आहे या ठिकाणी. बाकीचं तुम्हाला बघा इकडे तुम्हाला टॉईंग होऊ दिली असणार आहे. आणि इथं पण तुम्हाला बघा इथं तुम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी किंवा काही वॉलेट ठेवण्यासाठी जागा दिली असणार आहे. आणि इथं पण तुम्हाला Type-C मध्ये तुम्हाला हा पोर्ट दिलेला असणार आहे मोबाईलला चार्ज करण्यासाठी, ठीक आहे. या ठिकाणी मला Type-C मध्ये हा पोर्ट दिलेला असणार आहे. आणि पुढचं जे पण कन्सोल आहे तुमचं हे असणार आहे थोडंसं नॉर्मली TFC पण दिलेली असणार आहे, ठीक आहे. तुम्हाला असणार जॉयस्टिक दिलेली संख्येला आपल्या ऑपरेटिंग करण्यासाठी या कन्सोलला. हेडलाईटची कंट्रोल दिलेली असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट आहे आणि हॉर्न दिलेला असणार याच्याला, ठीक आहे. आणि इकडे आपलं असणार आहे आणि स्टार्टसोबत तुम्ही बटन दिले असणार याच्याला स्टार्टचं बटन. होंडाची ब्रँडिंग आहे. हा पार्ट तुम्हाला पोहोचण्यात तर तुमचा असा असणार आहे, ठीक. तुम्हाला मी दाखवतो एमिटर कन्सोल. ठीक आहे तुमचा स्टार्टिंग असणार आहे, ठीक आहे. यामध्ये डिझेलचं तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे. इक्व इंडिकेटर आहे. नंतर एक आपली फ्यूलची इकॉनॉमी दिलेली असणार आहे. ट्रिप A ट्रिप B तर मला सेट करू शकतो. टायमिंग दिलेलं असणार आहे. ट्रिप A ट्रिप B खाली ओपन चेंज करू शकतो त्यामध्ये. ट्रिप A ट्रिप B फ्यूल टँकची रेंज किती आहे ते सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल, ठीक आहे. सेटिंगमध्ये तुम्हाला सर्व दिले असणार आहे. फंक्शन डिस्प्ले जनरल सर्व दिले असणार यामध्ये. ब्राईटनेस थीम्स सगळं दिले असणार. जनरलमध्ये तुम्हाला नॉर्मली डे टाईम युनिट एवढं सगळं दिलेलं असणार आहे. सर्विस मेंटेनन्स सिस्टीम इन्फॉर्मेशन सगळं दिलेलं असणार यामध्ये, ठीक आहे. ट्रिप A ट्रिप B तर पण सेट करू शकतो त्यामध्ये. फ्यूल रेंज हे सगळं तुम्हाला भेटून जाईल. टायमिंग सगळं दिली असणार आहे. सध्या गाडीच्या आतून फ्यूल तुम्हाला थोडंसं आता स्टार्ट करून दाखवतो गाडीला. ठीक आहे. सध्या गाडी शोरूमच्या आतमध्ये असताना तुम्हाला फक्त साऊंड ऐकून दिला गाडीचा कसा येतो. म्हणजे आधीच्या डिओमध्ये आणि आताच्या डिओमध्ये तुम्हाला भरपूर फरक भेटेल. मेन म्हणजे डिझाईनमध्ये पण, फीचरमध्ये पण आणि मेन म्हणजे साऊंडमध्ये पण सायलेन्सरच्या. आणि परफॉर्मन्स पण तुम्हाला तसंच भेटेल मस्त की गाडीचा, ठीक आहे. डिस्क ब्रेक फ्रंटला, रिअरला डम ब्रेक. नंतर मग तुमचे सस्पेन्शन पुढच्या टेलिस्कोपीमध्ये आणि रिअरमध्ये तुमच्या 3 स्टेप ॲडजस्टेबल असणार आहे. ग्राफिकमध्ये तुम्हाला भरपूर चेंजेस आहे, टिकू शकतात. तुम्हाला बघू शकता तुम्हाला इथं बघा सीट आपण इथं ओपन करू शकतो आणि फ्यूलची कॅप पण इथून ओपन करू शकतो, ठीक आहे. जायला तुम्हाला हे दिलेलं असणार आहे. इथून तुम्हाला टोईंग होके याच्याला दिलेलं सामान ठेवण्यासाठी
बाकीचं तुम्हाला हा कन्सोल तुमचा हा असा असणार आहे. आधीच्या मॉडेलमध्ये आणि आताच्या मॉडेलमध्ये तुम्हाला भरपूर फरक दिसेल इकडे साईडला या ठिकाणी. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा इकडचा हे पण दाखवतो, सीट पण दाखवतो. हे बघा तुमचं स्टोरेज तुम्हाला एवढं भेटेल. ठीक आहे, टूल किटमध्ये असणार आहे, फर्स्ट एड किटमध्ये दिलेली असणार आहे. बाकी तुम्हाला आतमध्ये लॅम्प नाही, लॅम्प नाही येणार, नॉर्मली असणार तुमचं हे. एक हेल्मेट ठेवू शकतो एवढं तुम्हाला जागा दिली असते यामध्ये. आणि हे आपलं आहे वरती फ्यूल ओपन करण्यासाठी. ठीक आहे, इथून आपण फ्यूल आपण फिलअप करू शकतो. 5.3 लिटरपर्यंत मध्ये दिली असणार फ्यूलची टाकी. ठीक आहे, बाकीचं तुम्हाला ऑल ओव्हर बसमध्ये दिलेली असते यामध्ये गाडीमध्ये. यामध्ये तुम्हाला सांगतो काय असणार आहे ते. आपलं 4 स्ट्रोक SI इंजिन दिलेलं असतं, 123.92 सीसीचं तुम्हाला इंजिन भेटेल. पॉवर भेटेल तुम्हाला 6.11 किलोवॅटपर्यंत, ती 6,500 आपण चाललं ते. आणि 10.5 नंतर तुम्हाला टॉर्क भेटतो तो 5,000 आपण चालला जातो. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला बोर भेटेल 50 mm पर्यंत, स्ट्रोक भेटेल तुम्हाला 62.113 mm पर्यंत. ठीक आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला जे पण असणार आहे स्टार्टिंग मोड मेथड ते तुमचे स्मार्ट, सेल्फ आणि डिओ आणि किक स्टार्ट. सेल्फ हे तुमचे किक स्टार्ट भेटेल आणि हे पण भेटेल तुम्हाला किक स्टार्ट प्लीज सेल्फ स्टार्ट दोघेच ना दिलेले यामध्ये. क्लच टाईप तुमचं असणार आहे हा ऑटोमॅटिकमध्ये दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला पाठीमागे तुम्हाला पण सेमच दिलेली असणार आहे. ड्रम ब्रेक दिली असणार 130 mm पर्यंत. आणि टायरची साईज तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिलेली असणार आहे. एअर कोडमध्ये तुमची कूलिंग सिस्टम दिलेली असणार आहे. आणि सायलेन्स तुमच्या मॅडममध्ये असणार आहे, सिल्वर विथ ब्लॅकमध्ये. ठीक आहे, आपण तर हा क्रोममध्ये नसेल, तुम्हाला हा सिल्वरमध्ये दिलेला असणार आहे. सेंटर स्टार दिलेलं असेल. इकडे पण तुम्हाला ब्रँडी दिलेली असणार आहे. हे आपले असणार आहे रिअर फुटरेस ॲल्युमिनियममध्ये दिलेलं आहे. हे पण डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेंथ दिलेली असणार आहे 1830 mm पर्यंत, वीट दिलेली असणार 707 mm पर्यंत, हाईट दिलेली असणार आहे 1172 mm पर्यंत, व्हीलबेस दिलेलं असणार आहे 1260 mm पर्यंत, ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे तुमचे 171 mm पर्यंत, सीट लेंथ दिलेली असणार 708 mm पर्यंत, आणि कर्व वेट दिलेलं असणार 108 kg पर्यंत एक्स एडिशनमध्ये. चला मग मित्रांनो, तुम्हाला या गाडीचं व्हिडिओ कसं वाटलं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी एक गाडी घेऊन परत पुढचं होतं. आत्तापुरता मी हा व्हिडिओ तर सांगतो आणि सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल, तुम्ही एन्क्वायरी करू शकता. आणि जे लोक माझ्या चॅनल नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत जातील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडी घेऊन परत पुढच्या व्हिडिओ.